इंदूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोल ते धुळे टोल दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालक, प्रवासी, शेतकरी तसेच मालवाहतूक वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे। या गंभीर प्रश्नाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्रातील संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की संबंधित मार्गावर वाहन चालकांकडून नियमित टोल वसूल केला जात असला तरी रस्त्याची आवश्यक देखभाल होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। निवेदनात महामार्गाची तातडीने संयुक्त तांत्रिक पाहणी करून सर्व खड्डे कायमस्वरूपी व दर्जेदार पद्धतीने बुजविणे, संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करणे तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोबतच पुढील 5 दिवसात रस्त्याची दुरुस्ती सुरू न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी सोनगीर टोल नाक्यावर नागरिकांच्या सहभागातून शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। आपण बघू शकता की हा नॅशनल हायवे आहे की या नॅशनल हायवे किती प्रमाणात खड्डे पडले आहेत, याच्यावर प्रशासन कुठली दखल घ्यायला तयार नाही आहे। या नॅशनल हायवेमध्ये इंदूर आणि मुंबई हा मोठ्या प्रमाणात महामार्ग आहे, याच्यावर अनेक प्रकारे मोठमोठे खड्डे पडले आहेत। जर कुठली मोटरसायकल या दुचाकी वाहन खड्ड्यात पडले तर अपघात होण्याची खूप दाट शक्यता आहे। येत्या 5 दिवसात या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट या दिवशी सोनगीर टोल नाका बंद आंदोलन करणार आहे। हीच प्रशासनाकडे विनंती आहे।